नाही आणि आता कुठल्याही मुद्द्यावर विरोध करता निवडणुका समोर आलेल्या आहेत। आता जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, महापालिका समोर या ठिकाणी निवडणुका त्यांना दिसत आहेत आणि म्हणून मग काही करून कुठे आता विरोध करा आणि टीव्ही समोर या, कॅमेरा समोर या, एवढंच त्यांचं काम चाललेलं आहे। पण महाराष्ट्रातील जनता इतकी खुळी नाही, त्यांना अजिबात ती साथ देणार नाही। येणाऱ्या निवडणुकीमध्ये निकाल लागतील तेव्हा त्यांना त्यांची जागा कळेल। अर्बन लक्षणवादाचा शब्द काढलेला आहे जनसुरक्षेमधून। काय मला पकडून आणलेलं आहे। अरे काय कशाला आणलं मला? सर, हिंदी सक्तीचा GR जो आहे तो आता रद्द करण्यात आलेला आहे, परंतु विरोधकांकडनं सांगण्यात येते की 2 ठाकरे बंधू एकाच आंदोलनात एकत्रित येणार होते, त्याची जास्ती कुठेतरी घेण्यात आली। अरे कौन हिंदी 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 बोलो दे, मग हिंदी में बोलो, हिंदी में बोलो। नाही पहिलं मराठी। अच्छा ठीक आहे, बोला काय म्हणायचं? काय मुख्यमंत्र्यांनी काल हिंदी सक्तीच्या सांगितलं आहे, ठाकरे बंधू एकत्र आले होते आणि त्यांचा विजय झाला, मागे घ्यावा लागला। असं ना की हिंदी भाषेला कुणाचाही विरोध नाही। मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी पण तेच सांगितलं। माझाही स्वतःचा हिंदी भाषेला विरोध नाही, किंबहुना एका हिंदी प्रचार सभेचा मी गेली कित्येक वर्ष अध्यक्ष आहे। मुद्दा फक्त एवढाच होता की एवढ्या लहान वयामध्ये मुलांवर 3 भाषेचं बर्डन टाकू नये, अशा प्रकारचं जे आहे सगळ्यांचा आग्रह होता। त्याच्यामध्ये अनेक शिक्षण तज्ञ, प्राध्यापक वगैरे जे आहेत